शिराळकर, कसली भारी मज्जा आली नाही खाली. एक नंबर सीन झालाय बघा. बरं झालं शिराळकर, तुम्ही मला पाणी आणायला खाली पाठवलं. ते एवढा मोठा जॅकपॉट हाताला लागेल असं वाटलंच नव्हतं. खरं तर त्या कुशीत अंड्यावर पाणी आणलं होतं तुमच्यासाठी. तूच बघ, मी तुला खाली पाठवलं म्हणून एवढा मोठा जॅकपॉट लागला. आता तू कटकट करत होतीस. शिराळकर, कटकट करून का होईना पाणी आणायला खाली मीच गेले ना. आणि बरं झालं मीच गेले. तुम्ही गेला असतात का नाही, काही घडलं नसतं. तर तुमच्या भावाची ती अवस्था होत. एवढंच करून प्रिटेंड तिकीट आला असता. नाही, मिळालेल्या चान्सला गोल्डन कसं करायचं की नाही याचं नॉलेज नाही तुमच्याकडे अजिबात. छान, आता नॉलेज वगैरे राहू द्या आणि झोपा. उशीर झालाय. वॉट झोपा शिराळकर, आता झोपायचं नाहीये. म्हणजे असला गोल्डन चान्स रिटर्न तिकीट येत नसतो सारखा सारखा. आता तर मला त्या प्राजक्ताचा चेहराच बघायचाय. बघायचंच आहे मला कसं झालंय तिचं सायलेंट मोडवर नेटवर्क आलेच. पैलवान, तुम्ही ह्या वेळेला इथे काय करताय? नाही, काय नाही. तुम्हाला प्राजक्ता, आय एम सॉरी. ऍक्च्युली माझीच चुकी झाली. मी डायरेक्ट तुमच्या नवऱ्याशी बोलायला नको होतं. माझ्यामुळे वाद झाला तुमच्या. पण प्लीज मी एक बोलू का? मला ना कळतच नाही की तुमच्या घरातले तुमच्यासोबत हे असं का वागताय. आता तुम्ही ज्या लेवलला काम करताय ना मिस प्राजक्ता, ते बघून तुमच्या घरातल्यांना तुमचा अभिमान वाटायला हवा होता. पण इथे तर तुमचं आखाड्यातलं कर्तृत्व पाहून मी तुम्हाला माझ्या ब्रँडचा फेस केला होता. ही अशी संधी जेव्हा लोकांना मिळते ना तेव्हा लोक सोनं करतात त्याचं. तुमच्या घरातल्यांनी माती केली आहे सगळ्याची. हे सगळं सहनच कसं करताय मिस प्राजक्ता? हे बघा, हे जे काय आहे ते आमचं घरगुती आहे. अहो तेच मी तुम्हाला सांगतोय. तुमच्या घरात हे जे काही सुरू आहे ना ते खूप चुकीचं सुरू आहे. त्यात तुमच्या त्या सासूबाई तर. माझ्या सासूबाईंबद्दल बोलायचा तुम्हाला काय बी अधिकार नाही. तुम्ही आज बिझनेस करताय तो फक्त तुमच्या प्रॉफिटसाठी. पण माझ्या आईने आयुष्यभर असा बिझनेस केलाय ज्याने 10 घरातली संसार चालल्यात, अजून बी चालते. त्यांच्या नकाची बी सर नाही हो तुम्हाला. राहिला प्रश्न आमच्या घरगुती बाबतींचा, तर त्यात कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हे ठरवण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही या घरचं पाहुणं आहे, तो मान आम्ही राखतोय. तुम्ही तुमची मर्यादा पाळा. तायडे, पिंट्या इकडे काय करतोयस? अगं तायडे, आज आपल्याकडे पाणीच नाही आलं बघ. लय मोठी रांग लागली पाण्यासाठी. तसं मी पप्पांना लाईनीत उभं करून आलोय, पण त्यांचा नंबर लागस्तोवर पाणी संपून गेलं. म्हणजे मला शाळेत बी जायचंय, उशीर बी व्हायलाय. म्हटलं इकडनंच एक कळशीभर पाणी घेऊन जावं. अरे मग फोन करून कळवायचं की मी घेऊन आले असते.
अगं तायडे पप्पाच मला बोलले की तुझी तायडी कामात असेल, तिला वेळ लागत, म्हणून मी चालू घ्यायला. दे इकडे, भरून देते मी पाणी. अय पैलवान ब्रदर, व्हॉट वॉचमन, चोरी करायचा बेत आहे ना तुझा? काय शोरूम करायलास? काय काय चोरी करता येईल ते काय? व्हॉट? अहो काय बी काय बोलायलंय, आज आमच्याकडे पाणी टंचाई आहे, अहो म्हणून कळशीवर पाणी घ्यायला आलतो. तायडी आणून द्यायली पाणी. ओके ओके, कंटिन्यू. हा, हे घे आणि सांभाळून जा बर का. आणि काय लागलं तर मला फोन करून कळ. होय तायडे, येतो. ऐ ऐ पैलवान ब्रदर, इकडे इकडे. जमल का एकट्याला न्यायला? अहो न जमायला काय झालंय, पैलवान आहे मी. अशी एक काय 3-3 अंडे एकदमच उचलल बघा. वा, गो. अरे सगळं पाणी सांडवलंस. अगोदरच पाणी टंचाई आहे म्हणून आमच्याकडनं उधारीवर पाणी न्यायला आलायस आणि ते बी सगळं सांडलं. अयो पिंटे, काय झालं र? यांनी मुद्दामून पाडलं मला आणि यांच्यामुळे समजा पाणी बी पडलं. काय? व्हॉट? जाऊ बाई, अहो बारक्या पोरासोबत असं वागताय का तुम्ही? मी केलं? व्हॉट टेलिंग मी केलं हे? दिस बॉय इज ऑलरेडी खोटारडा आणि वरनं तू बी मलाच बोलायलीस. मी कशाला करू ग हे? मला काय दुसरं वर्कलोड नाहीये. तरी मी अगोदर याला विचारलं होतं एकदम चांगल्यापणे, काय रे हेल्पिंग करू का? तर शहाणपणा करे पाडी पैलवान. आणि तुझं काय? काल हिरू भाऊजींचा इन्सुलेट केला आणि आज मला बोलायलीस. आई 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 कमिंग सून. अगं काय झालंय कांचन? आई सी दिस, हा पैलवान ब्रदर आपल्या घरातनं पाणी न्यायलंय, ते पाणी मी सगळं सांडवलंय आणि वरनं ही पैलवान सिस्टर मलाच बोलायली. आहो हा पाणी घ्यायला आला होता? येस. आई, घराकडे जरा पाणी कपात आहे म्हणून म्हणून इकडनं पाणी न्यायला आला? हा, आज पाणी नेलंयस, उद्या अजून काही वस्तू घेऊन माहेरला जाशील. नाही, उद्या अख्खा माहेर आणून आमच्या डोसक्यावर बसवशील. साऊबाई, अहो मी असं कशाला करीन? तू करायला गेलीस तरी मी बरी करू देईन. कुणाला विचारून याला पाणी दिलंस तू? आई, अहो पाण्याचं काय विचारायचं? कळशीभर पाणी, ते कळशीभर पाणी असलं तरी ते शिराळकरांच्या घरातलं पाणी आहे. तुझ्या घरच्यांना जे काही हवं असेल ते इथनं ओरबाडून घेऊन जातील असं वाटतंय तुला? ते मी होऊ द्यायची नाही. या घरात ना पाण्याचा थेंबही न्यायचा नाही, सांगून ठेवते. तुम्हाला पाणी हवंय ना, दुसरीकडे जाऊन भरा. जा निघा. पिंट्या, चल दुसरीकडे जाऊन पाणी भरूया. वाह वाह कांचन, यू आर व्हेरी व्हेरी हुशार. कसलं भारी केलंस पैलवान ब्रदरचं. सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. इथं शिराळकरांची सुनावं का? होय की, पैलवान प्राजक्ता. पेपरात जाहिरात छापून आली हिची. त्यांच्या तरी डब्याची कौतुक करायली, दंडाची बेटपुरी दाखवत, आणि इकडे बघा काखेत कळशा घेऊन निघाली. आता शेवटी सासू मोर कोणाचं चालतंय?
बाहेर किती बी आखाडे गाजू दे, घरला गेल्यावर सासू जुंपवती कामाला. सासू अशाच असतात ग, सोन्याचं भलं बघवत नाही त्यांना. लेकीला लाडा कोड्यात ठेवतात आणि सोन्याचा हालाल करतात. अय काय बरळताय ते तुमचं तुम्हाला तरी समजतंय का? कोण समजतं तुम्ही आमच्या आईंना? कजाक सासू नाहीत त्या. त्यांच्याबद्दल असं बोलायची तुमची हिंमत तरी कशी झाली? जरा आजूबाजूला बघा, कित्येकांचे संसार उभे आहेत त्यांच्या किरपेवर. होय की, पण तुझं काय? लाल मातीचा फड गाजवणारी तू, पण तुला इकडे कामाला लावलंय. आमच्या आईंनी नाही धाडलं मला इकडे. माझ्या माहेरच्या घरचं पाणी संपलं, तेच भरायला आली मी इकडे. तुमच्या कोणाला बी काय बी ठाऊक नाही, उचलली जीभ लावली टाळ्याला. अगं तुझ्या बाजूनेच बोलायलो आम्ही, आणि तू आम्हासनीच ओरडायलीस. माझ्या बाजूने बोलण्यासाठी आमच्या आईंचा अपमान करायची काय बी गरज नाही. तुम्ही तुमचं बघा. चल र पिंट्या. इकडे हळू पिंट्या दमाने ठेव, सांडल. वय वय. राजू, तू कशाला आलीस इकडे? पिंट्या, मी तुला काय सांगितलं होतं? तायडीला काम असतात म्हणून सांगितलं होतं ना तुला? तू तुझी कामं करायचीस ना, तू पाणी भरायचंस. अहो पप्पा, तिकडेच गेलो होतो, पण तायडीच्या सासरकडच्यांनी पाणी बी द्यायला नकार दिलाय, म्हणून बाहेरून पाणी आणावं लागलं. का? राजू, काय झालं? अहो काय नाही हो पप्पा, तिकडे पण पाणी कपात आहे. अहो सगळीकडेच पाण्याची बोंबाबोंबी. म्हणून पिंट्याला म्हणलं की इतक्या लांबनं कळशी कळशी नेण्यापेक्षा जवळपासून आपण पाणी भरून घेऊया. तुला लगेच परत जायचं असेल ना? नाही नाही पप्पा, अहो तिकडलं समजा आवरून आली. स्वयंपाक पाण्याचं बघते आणि मग आवरून जाते. पिंट्या, कळशी घेऊन ये. मुद्दाम केलंयस ना हे? काय? पैशाचा माज दाखवलीस मला? अहो असं काय म्हणताय? मी केव्हा असं वागले? हा चेक माझ्या ड्रॉवर मध्ये कशाला ठेवलास? तुझ्याशिवाय कोण ठेवणार आहे हा तिकडे? मुद्दाम मला खिजवायला करायलीस ना हे समजा? हा तुझा चेक तुलाच मुबारक. वस्ताद, एवढ्या मोठ्या रकमेचं चेक, तो बी माझ्या नावावर? कुणाचा आहे हा? आमचा आहे. ऍक्च्युली तुमच्याच हातात द्यायचा होता तो, पण तुम्ही घरात नव्हतात ना, म्हणून मी ड्रॉवर मध्ये ठेवून दिला. परत दुसऱ्या कोणाकडे दिला असतं तर वेगळीच चिडचिड. बरं, ऍडव्हान्स चेक आहे. कसला? कसला म्हणजे आपल्या पुढच्या जाहिरातीचं. मला इथनं पुढं तुमची कंची बी जाहिरात करायची नाही. आणि पुनीत सरदेशमुखला नकार ऐकून घ्यायची सवय नाही. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? पैशाने समजा इकत मिळतं असं वाटतंय का तुम्हाला? पैशाने कमिटमेंट पक्की होते असं माझं मत आहे. तुम्ही या आधीचं आमचं फोटोशूट केलं कारण तुम्हाला पैशांची गरज होती. पैशांची गरज तर तुम्हाला आत्ताही आहे. मग तुम्ही हेच फोटोशूट कंटिन्यू का नाही करत? तुम्ही डिझर्विंग आहात म्हणून तुमची निवड झाली. आणि खरं खरं सांगायचं झालं तर तुमच्या आखाड्यातल्या परफॉर्मन्समुळे तुमचे लाखो फॉलोअर्स आणि त्याच फॉलोअर्सचा आमच्या ब्रँडला फायदा होणार आहे. आणि आमच्या ब्रँडला झालेल्या फायद्यामधून जर छोटासा हिस्सा तुमच्यासोबत शेअर केला
तर ते चुकताय. मिस प्राजक्ता, अशा या ऑफर्समुळे साधे साधे खेळाडू रातोरात श्रीमंत होतात. आम्ही तर तुम्हाला एवढी छान ऑफर देतो, तुम्ही का नाकारताय? माझ्यासाठी पैशांपेक्षा जास्त नाती महत्वाची आहेत. खरी नाती तीच असतात जी आपल्याला समजून घेतात, आपल्या कर्तृत्वाचं कौतुक करतात. तुमचंही करतील. जेव्हा तुमच्या सासरच्यांना तुमचा सतत आणि नियमित झालेला फायदा दिसेल ना, तेव्हा त्यांचा राग आणि विरोध त्यांनी आपोआप कमी होईल. माझ्या घरची पैशाला चटवतील असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही नाही नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. इव्हन मी हा शब्द देखील नाही वापरला. मग नक्की म्हणायचंय काय तुम्हाला? मला हेच म्हणायचंय मिस प्राजक्ता की लोकांना समजून घ्यायला फार वेळ लागतो. तुम्ही माझी ही ऑफर ऍक्सेप्ट करा. मी गॅरंटी देतो तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. हाती दाबावर लावून मला कंचाबी सौदा नका. आणि आता मला या विषयावर बोलायचं नाही. आई तुम्ही व्हा पुढं, मी जरा गाडी धुवून पुसून घेतो. भाऊजी, व्हाय यू वॉशिंग मशीन गाडी? नाही म्हणजे हे काम करायला नेहमीचे शिपाई काका आहेत की आपले? होय की. अरे आणि इकडे इतकी महत्वाची कामं सोडून हे काय करत बसलायस तू? आई अगं 2-3 दिवस झाले त्या शिपाई काकांची तब्येत बरी नाही, म्हणून मी घेतो करून. ते आलेलेच नाही. अहो, एवढंच ना? डोंट वरी भाऊजी, माझ्या ओळखीत एक माणूस आहे, तो येऊन करून जाईल हे काम. हॅलो, ओके 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 ओके, गुड मॉर्निंग. ताबडतोब तुमचा माणूस जरा आमच्या फॅक्टरीवर पाठवा. काही नाही, आमच्या भाऊजींची गाडी जरा वॉशिंग मशीन करायची आहे. हा, पाठवा ताबडतोब. येस येस. सी, झाला बी वर्कलोड. भाऊजी, तो माणूस येईल आणि तुमची गाडी वॉशिंग मशीन करू देईल. तुम्ही चला इनसाइड. चल. पप्पा, अहो हे काय करताय तुम्ही? अगं काय नाही, गाडी पुसतोय. काय झालं, मला सकाळी येणार एका नंबरवरून फोन आला. म्हणले मारुतराव इकडे या, तुमच्यासाठी काम आहे. मला आता घरी बसून तरी काय करणार, तेवढे 4 पैसे सुटतील. मग आलो इकडं. मला पण इथं आल्यावर कळलं की गाडी पुसायची म्हणून. अहो मग नाही म्हणून सांगायचं ना. अगं पोरी, कंच बी काम छोटं मोठं नसतं. आणि आपण कामाला उगाच कशाला नाही म्हणायचं. आता तू बी फॅक्टरीत काम करते आहेस की, आणि अगोदर मी बी फॅक्टरीतच काम करायचो की. अरे देवा, एवढा मोठा स्क्रॅच! कांचन, कांचन, इकडे. कमिंग सून शिराळकर. व्हॉट हॅपन? व्हॉट हॅपन? तुला किती वेळा सांगितले गाडी घेऊन जायची? हे बघ, गाडीवर केवढा मोठा स्क्रॅच पडलाय. ओ माय गॉड, व्हॉट इज द शिराळकर? पण मी नव्हती गाडी नेली, मी गाडी चालवलीच नाही. अहो, हा स्क्रॅच कसा काय पडलाय? हा, हाऊ आय नॉलेज? अय पैलवान फादर, यू वॉशिंग मशीन ना गाडी? गाडीला स्क्रॅच कसं काय पडला? सांभाळून धुता येत नाही का तुम्हाला? नाही नाही भाईसाहेब, मी गाडी धुईत होतो तेव्हा नव्हता क्रॅच. तेच म्हणते, अगोदर नव्हता, आता आहे. तुम्ही मारलाय हा स्क्रॅच. भैया भाऊजी, पप्पा फडका आणि पाण्याने गाडी पुसते, त्यांच्यामुळे कसं येईल स्क्रॅच? दॅट हाऊ वी नॉलेज? हा,
हे तुझ्या पप्पांनाच नॉलेज. आणि काय गे, तुला गरज होती म्हणून तुला नोकरी दिली, तुझ्या पप्पांना वर्कलोड दिलं, तर तू दांड्या मारायली आहेस आणि तुझे पप्पा वर खडा. नाही तर काय. बाईसाहेब, तिला कशाला बोलताय उगाच? माझ्याकडून चूक झाली असं तुम्हाला वाटत असेल तर मी माफी मागतो तुमची. माफी काही चाटायची का तुमची? हे नुकसान कोण भरून देणार आहे? आधी ते नुकसान भरून द्यायचं, नाहीतर पोलीस कंप्लेंट करेन तुमची गाडीला डॅमेज केल्याबद्दल. बास सासूबाई, अहो विषय कुठून कुठून येताय तुम्हाला पैसेच पाहिजेत ना? घ्या, घेऊन टाका. एवढ्याशात काय होणार आहे? अख्खी गाडी सर्व्हिसिंगला द्यायला लागणार. पूर्ण गाडी चेक करून घ्यायला लागेल, कुठं कुठं स्क्रॅचेस मारले त्यांनी, कळलं ना? एवढेचे पैसे दाखवू नकोस.